संदर्भात नेमकं त्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे, काही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे? मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली, त्यांनी तात्काळ मला भेट दिली. सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझे सर्व ऐकून घेतलं. त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला काय आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ऍक्विजिशन ऍक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहेत. घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही. आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा. हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली. अतिक्रमण मोहीम नाही, ही दडपशाही मोहीम आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं. त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याचं साहेबांनी अंडरलाईन केलं. साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले. मी त्यांचे आभार मानतो. महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो. 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या. मला तर शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही. त्या घाईघाई गडबडी त्यांनी पाडलं. त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी. कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटर होता, नवीन नकाशा किती मीटर काय, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना क्रमांक 1 चा प्रश्न. दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही. कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा. आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही. मग त्याची स्पष्टता द्यावी. एक नकाशाचे तुम्ही 2 आठवडे लावता. आणि शेवटचा क्रमांक प्रश्न मला आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेक्स्ट ही शिकायत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार. माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश, हायकोर्टाचा आदेश त्यांनी पालन केलं नाही त्यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार. मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे जाणार, त्यांच्यावर चौकशी मागणार. आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या. तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी. आणि पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 11 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझे माहिती आहे. या बंदोबस्ताची स्थिती मला माहित नाही. तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे, सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा. पोलीस विनंती. आणि शेवटचा प्रश्न, माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता जन आंदोलन उभारणार. निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील, चौकशांना समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल. हे जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते, फार क्लबपासून आयुक्तपर्यंत यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल, न्यायालयासमोर द्यावं लागेल. त्याचं भान त्यांनी ठेवावं. त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीडीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत. कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठे बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत. आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू. हरसूद सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का देणार नाही. मुकुंदवाडी चिकट जाण्यामध्ये मागच्या सरकारने मोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही. त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी, त्यांना पैसे द्यावे, त्यांना तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा, परत कारवाई करावी. आम्ही सहकार्य करू, परंतु तुम्ही मोबदला देण्यामध्ये फुकटमध्ये कारवाई करा. आमची कोणती दुश्मनी नाही. परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर करू. या पालकमंत्री बोलताना असे म्हणाले की आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही, की कारवाई होती. हे बघा, पालकमंत्री साहेब काय बोलले, कोण आमदार काय बोलले त्याच्यामध्ये मला नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 1 नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे प्रमुख आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात
विचार करून कागदपत्र कोण त्यांनी दिले असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई समितीने यांना मोबदला द्या, याची चौकशी करा, त्याची वाट पाहिजे. आणि मान्य पालकमंत्री महोदयांना देखील आधारे, परंतु ते कोणत्या अंगाने बोलले मला माहिती नाही. त्याचे उत्तर त्यांनी द्यावं, त्याचं उत्तर त्यांना विचारावं. विनोद पाटील म्हणून ही भूमिका आहे की सर्वसामान्य आहे ते रस्त्यावर पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो की त्यांचे घर पाडणे या सर्वांना घेऊन मी मान्य आयुक्तांच्या घराच्या बाहेर जायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर सोडू देणार नाही. मग त्यांना जी कारवाई करावी, मला जर कायदेशीर कारवाई करते मी कायदेशीर कारवाई करणार.